नंदुरबार आगाराची गेल्या अनेक महिन्यापासून असलेली प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता नवीन बसेस ज्या या शिवाईच्या ज्या बसेस आहे या दाखल झालेल्या आहेत। नंदुरबार आगारामध्ये जवळपास 10 बसेस ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। दर्जेदार अशा या बसेस ज्या आहेत त्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत आणि या ज्या बसेस आहेत त्या आता लांब पल्ल्याच्या ठिकाणावर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। गेल्या अनेक महिन्यापासून या चार्जिंग स्टेशन जे आहे ते उभारण्यात आलेलं होतं। जवळपास 8 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेले आहेत आणि यासाठी आता या ज्या शिवायच्या ज्या 10 बसेस आहेत या आता दाखल झालेल्या आहेत। या बसेस ज्या आहेत त्या आता धुळं, जळगाव, संभाजीनगर या ठिकाणी जाणार आहेत। आपण पाहू शकतो की दर्जेदार अशा या बसेस आहेत। या बसेस ला चांगल्या पद्धतीने सर्वस्व तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या बसेससाठी मोठा खर्च जो आहे तो महामंडळाकडून करण्यात आलेला आहे। या भंगार बसेसमुळे मोठ्या प्रमाणावर ते बस चालकांना आणि प्रवाशांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत होता। परंतु आता या नवीन दर्जेदार बसेस ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा जो आहे तो मिळाला आहे। या बसेस ज्या आहे या वातानुकूल अशा या बसेस आहेत आणि या बसेसची संख्या जी आहे ती जवळपास 10 बसेस आहेत। यात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत। या प्रायव्हेट बसेस जरी असल्या तरी महामंडळाच्या ताफ्यात राहणार या बसेसचे जे ड्रायव्हर आहेत ते देखील कंत्राटी पद्धतीने लावण्यात आलेले, परंतु त्यांच्या इन्शुरन्स असेल किंवा सगळ्या ज्या काही गोष्टी महामंडळाच्या अखत्यारीत येतात या सर्व गोष्टी आणि या सर्व योजनांचा लाभ जो तो मिळणार आहे। त्यामुळं प्रवाशांना आता वातानुकूल बसमध्ये प्रवास करण्यास आनंद जो आहे तो मिळणार आहे। जितेंद्र बैसरा, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।